लाईफ मध्ये तुम्हाला त्यात तुम्ही कंटिन्यू करू शकता. जी गोष्ट आवडते, जी गोष्ट पटते आणि जी गोष्ट त्याच वेळेला परिवर्तन होतं. त्यामुळे मनस्वास्थ्य फक्त तुमच्यासाठी गरजेचं नाहीये. मनस्वास्थ्य हे तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्या समाजासाठी गरजेचं आहे. फॅमिलीचं लाईफ एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीला यावंसं पण वाटत नाही. घरात गेलं की किटकिट, नकोच राहूच बाहेर आपण अजून थोडा वेळ, असं वाटणं म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये बदल घडणं करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःमध्ये बदल करा. शरीर स्वास्थ्यावर काम केला की मनस्वास्थ्य चांगलं राहतं. मनस्वास्थ्यासाठी चांगली संगत, चांगलं ग्रुप लागतो, चांगली संगत लागते. एखाद्या व्यक्तीला माझ्या सुनेबद्दल बोलायला लागलं की ती तिच्या सुनेबद्दल बोलत्या, त्यावेळेला तुम्ही समजायचं ही संगत चांगली नाहीये. कारण का की आपण कचरा कलेक्ट करत बसतो, डोकीमध्ये हार्ड डिस्क आपली पॅक होते, मग विस्मरण व्हायला चालू होतं, मग नाना विकार यायला लागतात. त्यामुळे मनोकायिक जे काही आपले आजार आहेत ना ते वाढायला लागतात. त्यामुळं आपल्याला सांगणारे लई सांगत असतात टेन्शन घेऊ नको, पण टेन्शन घेऊ नको साठी चांगली संगत लागते आणि चांगलं आपलं शरीर स्वास्थ्य लागतं. ह्याचबरोबर सगळ्यात मेन महत्वाचं आज मला ज्यादा बोलायचं आहे ते त्या मुद्द्यांवर, म्हणजे आपलं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य जर ओके असेल ना तर तुम्ही तुमच्या भावनेवर कंट्रोल ठेवू शकता. भावना तुम्हाला डिस्टर्ब करत असतात. एखाद्या गोष्टीचा विचार करत बसतो आपण. एखाद्या गोष्टीचा विचार करणं आणि त्या विचारातून आपण काहीतरी परिवर्तन करणं स्वतःमध्ये गरजेचं असतं. एखाद्या गोष्टीचा विचार ज्यादा केला तर तुम्हाला काय वाटतं, माझा हा ग्लास माझ्या हातातनं फुटला, तर आपल्याला जरा वाईट वाटतं ना. आपल्याला वाटतंच सगळ्यांना. पण सकाळपासून माझा ग्लास माझ्या हातनं फुटला, माझा ग्लास माझ्या हातनं फुटला, माझं असं झालं. आता त्याच्यामुळे ग्लास ओके होणार आहे का? नाही होणार आहे ना. मग स्वतःला सारखं जर एखादा विषय मनामध्ये सारखा घोळत राहत असेल तर त्याचा तुमच्या भावनेवर परिणाम होतो. आणि भावनेवर परिणाम झाला तर तो दिसत पण नाही, आजार ओळखता पण येत नाही, एवढा तुमच्या शारीरिक झीज करत असतं. मग भावनेवर कंट्रोल आणायचा असेल तर तुम्हाला मी सांगू काय, काय वेगळं करायचं नाही, साधना करावी लागते. तुम्ही जे करता ती करा. तुम्हाला काय करायचंय, म्हणजे कुणी आध्यात्मिक मध्ये ना कुणी वेगवेगळं ग्रुप जॉईन करतं, कुणी भक्ती मार्गानं करतं, कुणी नामस्मरणानं करतं, अजून कुठल्याही मार्गानं करतं. तुम्ही एखादं काम करताय आणि ते तल्लीन होऊन करताय, ते पण साधनच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही त्याला ना तुमचं कर्म जे करत असताना त्याला तुमची ती साधना आहे असं समजा. तुमच्या ते जे काम करायला लागलंय ना त्याच्यामध्ये कौशल्य निर्माण होतं, म्हणजे तुम्ही स्किलफुल होता. त्यामुळे कुठलंही काही